प्रत्येक पुरुषाच्या आत एक प्रवास सुरू असतो. एका धडपडणाऱ्या तरुणापासून ते एका स्थिर, परिपक्व माणसात बदलण्याचा. आज आपण ॲडम गिलार्ड आणि सत्येन राजा यांच्या एका संवादातून योद्धा राजा म्हणजे वॉरियर किंग बनण्याचा मार्ग समजून घेणार आहोत. हा प्रवास केवळ बाह्यशक्तीचा नाहीये, तर तो आहे आतल्या एका मोठ्या बदलाचा. चला मग हा प्रवास सुरू करूया. तर मग या प्रवासाची सुरुवात कुठून होते? ती बाहेरच्या जगात नाही होत. ती सुरू होते आतून, स्वतःच्या सत्याला सामोरे जाण्याच्या धाडसाने. सत्येन राजा म्हणतात, आपली खरी ताकद आपला खरा प्रामाणिकपणा आहे, आणि खरं तर हाच या संपूर्ण प्रवासाचा पाया आहे. बहुतेक पुरुषांचा प्रवासाची सुरुवात एका अशा वयात होते जिथे प्रचंड ऊर्जा असते पण तिला काही दिशा नसते. यालाच मूर्खपणाचं वय किंवा एज ऑफ फॉली असं म्हणतात. ही एक गरजेची पण तितकीच अपूर्ण अवस्था आहे जिथून प्रत्येकाला जावंच लागतं. ह्या काळात ना 2 प्रकारची रूपं दिसतात. एक म्हणजे स्पॉन्टेनियस प्रिन्स, म्हणजे उत्स्फूर्त राजकुमार जो फक्त आजच्या क्षणात जगतो, मजा करतो. आणि दुसरा म्हणजे स्ट्रायव्हिंग नाईट, एक संघर्ष करणारा योद्धा जो जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो. ही दोन्ही रूपं नैसर्गिक आहेत, पण खरा प्रवास याच्या खूप पुढे आहे. प्राचीन आयचिंग तत्वज्ञानात याला तारुण्यातला मूर्खपणा म्हणतात. म्हणजे ही एक अशी स्थिती आहे जिथे आपण त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहतो, पण दरवेळी अपेक्षा करतो की निकाल काहीतरी वेगळा लागेल. हे ना एका चक्रव्यूहासारखं आहे, जे मौजमजेच्या नावाखाली आपल्याला एकाच ठिकाणी अडकवून ठेवतं. पण याच विखुरलेल्या ऊर्जेचं रूपांतर एका स्थिर आणि पर्पजफुल शक्तीमध्ये होतं. जिथे आधी फक्त लक्ष विचलित व्हायचं, तिथे आता एक उद्देश मिळतो. जिथे आधीचा रस्ता कुठेच पोचत नव्हता, तिथे आता इतरांना प्रकाश दाखवण्याची ताकद येते. आणि जुन्या सवयी मोडून नवीन अर्थपूर्ण मार्ग तयार होतात. आता हा बदल काय आपोआप होत नाही. यासाठी एका अत्यंत कठीण गोष्टीला सामोरं जावं लागतं. आणि तो टप्पा आहे स्वतःशी निर्दयीपणे प्रामाणिक राहण्याचा. एका पुरुषाच्या परिपक्वतेची खरी निशाणी म्हणजे तो स्वतःशी किती निर्दयीपणे प्रामाणिक राहू शकतो. आणि हीच गोष्ट स्त्रियांना त्याच्यामध्ये प्रचंड आकर्षक वाटते. आता याचा अर्थ स्वतःवर टीका करणे असा नाहीये, तर याचा अर्थ आहे धाडसाने आणि स्पष्टपणे स्वतःच्या आत डोकावून पाहणं. या प्रामाणिकपणाची सुरुवात एका साध्या पण खोल प्रश्नानं होते. शांत बसून स्वतःला विचारा, मी माझ्या आयुष्यात कुठे 100% प्रामाणिक नाहीये? आपल्या बोलण्यात, पैशांच्या बाबतीत, जबाबदाऱ्यांच्या बाबतीत. त्या जागा शोधा जिथे आपण खरं तर दुसरीकडे बघतोय, सत्य टाळतोय किंवा स्वतःचं मन दुसरीकडे वळवतोय. स्वतःला विचारा, मी कुठे लपतोय? कारण अनेकदा जेव्हा आपण बाहेरच्या जगात काहीतरी शोधत असतो, तेव्हा खरं तर आपण आपल्या आतल्याच कोणत्या तरी सत्यापासून पळत असतो. आणि या प्रवासात एकटं चालणं खूप कठीण आहे. यातलं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे असाच कोणीतरी मित्र जो याच मार्गावर आहे आणि जो आपले ब्लाइंड स्पॉट्स पाहू शकतो. म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला स्वतःला दिसत नाहीत. अशा लोकांच्या संगतीतच आपल्याला स्वतःला पाहण्यासाठी खरा आरसा मिळतो. हा विचार त्या मित्रापर्यंत नक्की पोचवा ज्याला याची गरज आहे. हा प्रामाणिकपणा आपल्याला एक अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे जायला आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते. ती म्हणजे आपली असुरक्षितता. पण खरी ताकद कमकुवतपणा लपवण्यात नाही, तर त्याला धैर्याने स्वीकारण्यात आहे. सत्येन राजा म्हणतात, जिथे सर्वात खोल लैंगिकता आणि शक्ती लपलेली आहे ती जागा म्हणजे असुरक्षितता. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण ज्या क्षणी आपण आपल्या सगळ्यात कमकुवत बाजूचा स्वीकार करतो, त्याच क्षणी आपल्या आतली खरी शक्ती आणि ऊर्जा जिवंत होते. मुद्दा असुरक्षित, कमजोर माणूस बनण्याचा नाहीये. मुद्दा आहे एक मजबूत माणूस बनून आपल्या असुरक्षिततेकडे पाहण्याचं धाडस करण्याचं. ही एक येऊ दे अशी वृत्ती आहे. आयुष्यातलं कोणतंही आव्हान स्वीकारण्याची ताकद. जर हा विचार तुमच्या मनाला भिडत असेल तर लाईक करा. जेव्हा एखादा माणूस आतल्या सत्याला आणि असुरक्षतेला स्वीकारतो, तेव्हा तो स्वतःचा नेता बनतो. आणि याची सुरुवात होते आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज म्हणजे प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलण्यापासून. आपली सगळ्यात मोठी जबाबदारी कोणती? ती आहे स्वतःच्या आनंदाची आणि स्वतःच्या स्वातंत्र्याची. याला आयुष्यात नंबर 1 ची प्रायोरिटी बनवणं गरजेचं आहे. वेळ नाही, ऊर्जा नाही किंवा दुसरी कामं आहेत, ही सगळी कारणं या एका मुख्य ध्येयासमोर लहान ठरली पाहिजेत. आणि मग एक आश्चर्यकारक सत्य समोर येतं.
साधारणपणे 85% आकर्षण हे आपण स्त्रियांसोबत नसताना काय करतो यातून तयार होतं. म्हणजे एका पुरुषाची खरी शक्ती आणि आकर्षण हे तो आपलं आयुष्य कसं जगतो, जबाबदाऱ्या कशा सांभाळतो आणि आपल्या ध्येयाच्या मागे कसा लागतो यावर अवलंबून असतं. खरी जडणघडण इथेच होते, कोणत्याही सामाजिक संवादाच्या खूप आधी. आणि या प्रवासाच्या शेवटी दृष्टिकोनात एक अंतिम बदल होतो. आयुष्यातले संघर्ष आता युद्ध वाटत नाहीत, तर एक खोल आणि हेतुपूर्ण खेळ वाटू लागतात, जो जिंकता येतो. एक परिपक्व माणूस जीवनाच्या युद्धाला एका जिंकता येण्यासारख्या खेळात बदलून टाकतो. हा खेळ तो कौशल्य आणि जागरूकतेने खेळतो. आता त्याची स्पर्धा दुसऱ्या पुरुषांशी नाही, तर स्वतःच्याच आतल्या सावल्यांशी आहे. त्याला बाहेरच्या लोकांच्या मान्यतेची गरज नाही, कारण त्याला आतून प्रेरणा मिळते आणि गोंधळाची जागा विचारपूर्वक घेतलेले निर्णय घेतात. जगण्याच्या या नवीन पद्धतीतून एक शांत पण चुंबकीय शक्ती तयार होते, जी त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला जाणवते. तो निर्णय पटकन घेतो, रस्ता स्पष्ट नसतानाही तो स्थिर असतो. तो नेहमी काहीतरी नवीन शिकायला तयार असतो. तो आपल्या शक्तीमध्ये अगदी सहज असतो आणि त्याला माहीत असतं की निपुणता मिळवणं हा एका दिवसाचा नाही, तर आयुष्यभराचा प्रवास आहे. तर हा खेळ इतर पुरुषांविरुद्ध नाहीये, तो आहे आपल्या स्वतःच्या आतल्या सावल्यांविरुद्ध. मग हा खेळ खेळण्याची तयारी आहे का? हेच खरं आव्हान आहे. आणि हेच आपल्याला वॉरियर किंगच्या शक्तिशाली आणि स्थिर आदर्शापर्यंत पोहोचवेल. असाच प्रवास सुरू ठेवण्यासाठी सबस्क्राईब करा.